नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यात सत्तेमध्ये आहे, परंतु देशामध्ये तिसऱ्यांदा जरी सरकार आलं असलं तर स्वबळावर भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून तिसऱ्यांदा शपथविधी त्यांनी घेतलेला आहे, परंतु महाराष्ट्राची सत्ता पहिले 5 वर्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करून या ठिकाणी 5 वर्ष मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा राहिला होता. दरम्यानच्या 2.5 वर्ष कालावधीमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले, 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांच्या ताकदीवर आणि सत्तेच्या बळावर राज्यातले सत्तांतर केलेलं आहे, सत्ता बदल केलेला आहे. एकनाथराव शिंदे यांना आपल्या सोबत घेऊन भाजप सत्तेत आली आहे, परंतु उपमुख्यमंत्री पदावर त्यांना या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे. भाजपचं सगळ्यात जास्त लक्ष महाराष्ट्रावर आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक स्थिती सांगणारी नगरी आहे. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आर्थिक नाड्या या मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळं प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता असावी, परंतु हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. भारतीय जनता पार्टीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अबकी बार 400 पारचा नारा दिला, परंतु प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपला विजयाचा घोडदौड त्या ठिकाणी सुरू केली होती आणि ही घोडदौड रोखण्याचं काम सर्वप्रथम कोणी जर केलं असेल तर ते महाराष्ट्रानं केलेलं आहे. अबकी बार 400 पार तर नाहीच, पण महाराष्ट्रामध्ये महायुती करूनही अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीला केवळ 17 खासदारांवर या ठिकाणी समाधान मानावं लागलं होतं आणि भारतीय जनता पार्टीचे तर केवळ 9 खासदार या ठिकाणी निवडून आलेत आणि त्यामुळं 400 पारचा नारा हा तर विरलाच, परंतु केवळ 240 जागेवर भारतीय जनता पार्टीला देशामध्ये समाधान मानावं लागलं. महाराष्ट्रामध्ये आपलं खच्चीकरण होतंय आणि भाजप या ठिकाणी पराभूत होतं हे लक्षात आल्यानंतर आता महाराष्ट्र पुन्हा मजबूत करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पूर्ण लक्ष महाराष्ट्राकडे केंद्रित केलेलं आहे आणि त्यांचे अत्यंत निकटवर्ती आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर या ठिकाणी नुकतेच येऊन गेलेले आहेत. तसं जर पाहिलं तर दुसऱ्या 2 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत, त्या निवडणुका सोडून अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या प्रत्येक ठिकाणी विभागावार त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी संवाद साधून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आणणं किती महत्वाचं हे सांगितलंय. परंतु हे सगळं सांगत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की अमित शहा हे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः त्या बैठकीला आले होते. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री सुद्धा उपस्थित होते. यावेळेला बोलताना मात्र त्यांनी एक वाक्य वापरलं आणि हेच वाक्य भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये गोत्यात आणणारं ठरलंय. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे. गेल्या 13 महिन्यापासून ते लढा देत आहेत आणि विशेष म्हणजे मराठा समाजाचे ओबीसी आरक्षणाची रास्त मागणी ते करतायत. कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत, आणखी काही शोधण्याची गरज आहे आणि त्यानंतर सगळे सोयरीची जी अधिसूचना राज्य सरकारने काढलेली ती अध्यादेशामध्ये बदलावी, यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. करोडो मराठा समाज हे त्यांना पाठबळ देत आहेत, ताकद देत आहेत आणि विशेषतः त्यांचं आमरण उपोषण हे मराठवाड्यातल्या आंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू होतं, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पासून जालना जिल्हा जवळ आहे आणि याच जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील आंदोलन करत होते. अमित शहा यांनी जी भारतीय जनता पार्टीची बैठक घेतली ती छत्रपती संभाजीनगर मध्ये घेतली, जी मराठवाड्याची राजधानी आहे आणि आंतरवाली सराटीपासून अवघ्या काही अंतरावर आहे. मनोज जरांगे पाटील हे 9 दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज महिलांसह आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करून होता आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडावं यासाठी ते प्रयत्नशील होता. यामध्ये अनेक वादही घडत होते, रस्ता रोको आंदोलन घडत होते आणि अनेक ठिकाणी ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी उपोषण सुद्धा सुरू केले होते. म्हणजे एकीकडे मराठवाड्यातला मराठा हा पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या पाठीमागे एकवटलेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्या ज्या नेत्यांनी वक्तव्य केली त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे जास्त संख्येनं होते. त्यानंतर महायुती अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांच्याही पक्षाचे काही नेते होते. त्यांना सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसलेला आहे, कारण जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला ज्यांनी ज्यांनी विरोध केलाय त्यांना या निवडणुकीमध्ये पराभूत करा आणि असा पराभव करा की 5 पिढ्या ते पुन्हा उभा राहिले नाही पाहिजेत. त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये काय झालाय? लोकसभेच्या ज्या जागा आहेत या जागेपैकी केवळ 1 ठिकाणी महायुतीचा खासदार निवडून आलाय आणि तो सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा. संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर मधून खासदार झालेत आणि विशेषतः संदीपान भुमरे हे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये
ते सहभागी होते किंवा ते सरकारच्या वतीनं मध्यस्थी करत होते, संलग्न झालेले होते आणि म्हणून कदाचित ते त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आले. उर्वरित सगळ्याच्या सगळ्या जागेवरती महायुतीचे खासदार त्या ठिकाणी पराभूत झालेले, हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. आणि याच ठिकाणी जरांगे पाटलांना विरोध केल्यानंतर आपली सत्ता जाते हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेलं आहे. परंतु असं असताना अमित शहा ज्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी, उत्साह देण्यासाठी भाषण केलेले आणि या भाषणातले महत्वाचे आणि गंभीर मुद्दे असे होते की मराठवाड्यामध्ये काय आंदोलनं सुरू आहेत, कुणाची आंदोलनं सुरू आहेत ते सुरू असू द्या, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही दुर्लक्ष करा, कारण त्यांना काय आंदोलन करायचे ते करू द्या, त्याकडे सरकार आणि देवेंद्र फडणवीस बघतील असंही त्यांनी सांगितलं. अशा आंदोलनानं सरकारवर काहीही परिणाम होत नाही, कारण आमच्या वेळेला देशामध्ये 3 मोठमोठी आंदोलनं सुरू होती, परंतु आम्ही त्यांना व्यवस्थित हाताळलं आणि पुन्हा सत्तेत आलेलो आहोत. अगदी त्याच पद्धतीनं जसं गुर्जर समाजाचं होतं, पटेल समाजाचं होतं आणि ठाकूर समाजाचं होतं, जे की लाखोच्या करोडोच्या संख्येनं हा समाज बांधव आहे, त्यांनी मोठमोठी आंदोलन केली, परंतु ही आंदोलन मोडीत काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केलं आणि पुन्हा आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आलो असं अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये येऊन सांगितलंय. आणि तुम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, कारण ते सुद्धा कसं हाताळायचं आम्ही ते हाताळू, पण आपल्याला सत्तेमध्ये यायला पाहिजे किंवा आपण सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. दुसरा भाग असा आहे की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला निवडून आणायच्या असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघात तुम्ही फक्त 10% मतदान वाढवा, भारतीय जनता पार्टी राज्यात सत्तेवर येईल असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, 10% मतदान वाढवायचं म्हणजे कसं? जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण जिल्ह्याचं जर मतदान पाहिलं तर ते 20 लाख आहे, 19 लाख आहे, 17 लाख आहे. या 20 लाख जरी सरासरी आपण मतदान धरलं आणि त्याच्यामध्ये जर 10% धरलं तर जवळपास 1.5 ते 2 लाख मतदान एका जिल्ह्यामध्ये, एका लोकसभा मतदारसंघामध्ये वाढवावं लागेल. आणि 1.5 ते 2 लाख मतदार तुम्ही वाढवणार कसे, हा प्रश्न महत्वाचा आहे. परंतु अमित शहा बोलताना सहज बोलून गेले, 10% फक्त मतदान वाढवा, आपण सत्तेत येऊ. 10% वाढवणं एवढं सोपं नाही. एका विधानसभा मतदार क्षेत्राचा जर विचार केला तर जवळपास 2.5 ते 3 लाख मतदार त्या ठिकाणी आहेत. 3 लाख मतदार जर आपण गृहीत धरलं त्याच्यामध्ये 10% वाढवायचं आहे म्हणजे 30,000 मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपल्याला वाढवून घ्यायचंय. कसं घेणार हा प्रश्न गंभीर आहे. परंतु त्याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं, विरोधकाचे कार्यकर्ते असतील, विरोधकांचे जे नेते असतील त्यांना फोडा आणि आपल्याकडे घेऊन या म्हणजे आपला विजय होईल. आता ही जर गोष्ट आपण विचार जर केला तर काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करू इच्छिणारी भारतीय जनता पार्टी आज स्वतःच भाजप मुक्त महाराष्ट्र होतो की काय अशा परिस्थितीमध्ये येऊन बसलेली आहे. कारण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये जेवढे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यापेक्षा निम्मे म्हणजे अर्धे हे दुसऱ्या पक्षातून आलेले नेते आहेत. मग ते काही काँग्रेसमधून आले असतील, काही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले असतील, काही शिवसेनेतून असतील किंवा काही छोट्या मोठ्या पक्षातून आले असतील. हे वेगवेगळ्या पक्षातले आलेले नेते आज भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे, त्यांनाच लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे आणि आज विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाला सोडून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत आजच अर्धा भारतीय जनता पार्टी भाजपच्याच नेत्याने संपवलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये अमित शहा पुन्हा म्हणतायत की विधानसभेला आपल्याला विरोधकांचे नेते आणि कार्यकर्ते आपल्याकडे घेऊन या म्हणजे आपली ताकद वाढेल आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळेल. मित्रांनो, अमित शहा यांनी या ठिकाणी जरांगे पाटील यांना डिवचलेलं आहे, मराठा समाजाला सुद्धा डिवचलेलं आहे. कारण या आंदोलनाकडे तुम्ही दुर्लक्ष करा, अशी आंदोलन होत असतात ती आंदोलन त्यांना करू द्या असं त्यांनी आवाहन केलंय. म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा आम्ही हाताळू. जसं पटेलांचं गुजरातमध्ये आंदोलन या ठिकाणी संपवलंय, गुजरांचं त्या ठिकाणी संपवलंय, ठाकूरांचं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मोडकळीस आंदोलन आणलंय, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातलं जरांगे पाटलांचं आणि मराठ्यांचं आंदोलन सुद्धा आम्ही संपवू अशाच पद्धतीचा एक इशारा हे अमित शहा यांनी आपल्या वक्तव्यातून दिलाय असं मराठा समाज सुद्धा या ठिकाणी बोलू लागलेला आहे. आणि म्हणून अमित शहा यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाने सोशल मीडियावर आपल्या पोस्ट व्हायरल केलेल्या आहेत. जरांगे पाटील या ठिकाणी मरण यातना सहन करत होते, अन्न पाण्याविना 9 दिवसापासून ते आमरण उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी महिला पुरुष मोठ्या संख्येनं होते, ते आक्रोश करत होते, रडत होते, चक्रा येत होत्या, बेशुद्ध पडत होते. आणि अशा अवस्थेमध्ये अमित शहा हे देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज असलेला मराठा समाजाचा नेता जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. जर ते त्या ठिकाणी त्यांना भेटले असते किंवा त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला असता किंवा मोबाईलवरून जरी संवाद साधला असता तरी किमान देशाचा गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा नेता
मोठा समाज असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न जाणून घेतोय हा संदेश समाजामध्ये गेला असता, परंतु तसं तर झालं नाहीच. पण उलट त्यांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी डिवचलंय आणि त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीचं वक्तव्य करून मराठा समाज भारतीय जनता पार्टीच्या आणि परिणामी महायुतीच्या अंगावर घेतलाय. एकंदरीत महाराष्ट्रात या वक्तव्यामुळं आणि अमित शहा हे जे बोलले गेलेले की त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं की शेतीमालाच्या भावाविषयी तुम्ही चर्चा करू नका, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी काय त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कोण आंदोलन करते त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त मी जे बोलतो त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातले जे गंभीर प्रश्न निर्माण झाले ते कार्यकर्त्यांच्याही मनात आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सुद्धा मनात आहेत. तुम्ही पक्षाची फोडाफोडी केली, ती नाराजी त्यांच्या मनामध्ये आहे, जनतेच्या मनामध्ये आहे. आणि असं असताना तुम्ही त्याविषयी काही बोलू नका, त्याकडे लक्ष देऊ नका. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठ नेता जर कार्यकर्त्यांना असा सल्ला देत असेल तर त्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करायचे कोणाकडे हाही प्रश्न आहे. परंतु याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की खाली तोंड करून किंवा खाली माना घालून काम करू नका, खच्चीकरण केलेल्या चेहऱ्यानं काम करू नका. उथळ माथ्यानं जनतेसमोर जा आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजना काय राबवल्यात ह्या लोकांना सांगा आणि लोकांना आपल्यासोबत जोडा, असं त्यांनी आवाहन केलेले. परंतु या सगळ्या आव्हानाला मराठा समाज त्या ठिकाणी संतप्त होऊन प्रतिक्रिया देतोय की जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाकडे तुम्ही दुर्लक्ष करा म्हणताय, आंदोलनाकडे दुर्लक्ष करा म्हणताय. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला या, तुम्हाला तुमची जी जागा आहे, जी लोकसभेत आम्ही फक्त ट्रेलर दाखवला होता त्याचा पूर्ण पिक्चर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवू, असा गर्वित इशारा सुद्धा मराठा सेवकांनी या ठिकाणी जाहीररित्या भारतीय जनता पार्टी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळायला पाहिजे होती ती हाताळलेली नाहीये. परिणामी मराठवाड्यामध्ये येऊन पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि मराठ्यांना डिवचलेलं आहे आणि यामुळे भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा पराभवाच्या छायेमध्ये किंवा पराभवाच्या खड्ड्यामध्ये या ठिकाणी पडेल की काय अशी शंका या ठिकाणी आता येते. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्याला या ठिकाणी विचारतोय की अमित शहा यांनी मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या विषयी जे वक्तव्य केलंय, आंदोलनाविषयी जे वक्तव्य केलंय, ते आंदोलन आम्ही इतर समाजाच्या आंदोलनाप्रमाणेच हाताळू, पण महाराष्ट्रामध्ये आम्हीच सत्तेत येऊ अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलंय यातून एक लक्षात येत आहे की जसं पटेल, गुर्जर आणि ठाकूर यांचं आंदोलन संपवलंय, अगदी तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 13 महिन्यापासून कोट्यवधी समाज एकत्र येऊन जे आंदोलन करतो तो मराठ्यांचा लढा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अमित शहा संपवतील का आणि ते संपवू शकतील का या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. मित्रांनो, ही माहिती मी आवर्जून तुम्हाला देतोय. तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. आणि मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन, हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हायरल करा, प्रतिक्रिया द्या आणि विशेष म्हणजे समाज प्रबोधनासाठी DS न्यूज जे काम करते त्याला सुद्धा आपली मदत करा ही विनंती करतो. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.